आहे आणि आता माझ्या रील्स वगैरे बनवून झालेले आहे आणि आता मला भाजी वगैरे निवडायची आहे आणि दळण वगैरे दिवसभर दळण पण खूप मोठं होतं. दळण वगैरे साफ केलेलं आहे मी आता आणि म्हणजे काही ना काही काम असतंच. डेली आपलं रुटीन तेच असतं की हे राहिलं ते राहिलं आणि दिवसभर झोप काही होत नाही कारण की मुलगा आहे छोटा, त्याला पण बघणं पडतं आणि घरातले कामं वगैरे पूर्ण संध्याकाळ होऊन जाते मला कारण की त्याला आज ना म्हणजे एक रुटीन आहे माझं. मी रोज म्हणजे काही ना काही करतच असते आणि बघू शकता आता मला ना दळणाचा डब्बा घेऊन जायचा आहे चक्कीमध्ये आणि तो खूप मोठा आहे. मला काही उचलत नाही तरी पण मी उचलणार आहे कारण की यांना लेट होणार आहे आणि सकाळी पण यांना टिफिन वगैरे द्यायचं आहे. त्याच्यामुळं आताचं होईल पण सकाळी टिफिनची परेशानी होईल. त्याच्यामुळं मला आता डब्बा घेऊनच जायचं आहे आणि ते तसे बोललेले मला नको नेऊ. भाजी वगैरे निवडते कारण की मेथीची भाजी बनवायची मला आणि आता ते पण येत आहे, पटकन आवरायचं आहे कारण की आता दळण वगैरे येईल तर भाजी वगैरे बनवून ठेवते. बनवल्या आणि रिंग लाईट पण जिथलच्या तिथं आहे माझ्या. अजून मी काहीच उचललेलं नाही, फक्त स्वयंपाक बनवून घेतला कारण की खूप उशीर झालेला होता आणि हे पण आलेले आता आणि यांनी म्हणजे नाश्ता वगैरे आणला होता तर मी खाल्लेला आहे कारण मला खूप भूक लागली होती. मी तर खाऊन घेतलेलं आहे. आता फक्त हे बघू शकता मी आता रील्स वगैरे बनवल्यात तर रिंग लाईट आहे ना इथलच्या इथंच पडलेली आहे, हे काही उचललेलं नाही आणि ना भाजी पण निवडली त्याच्या तिथंच पडलेलं आहे माझं. अजून मी काहीच उचललेलं नाही. मला ना खूप भूक लागली होती तर यांनी नाश्ता आणलेला होता तर मी नाश्ता वगैरे केलेला. आता मला काही भूक नाही पण माझं जेवण पण बनवून झालेलं आहे. आता फक्त ते दोघं जण जेवणार आहे, दादू आणि दादूचे पप्पा. आणि आता मी हे सगळं साफ वगैरे करून घेते कारण त्या दिवशी मी पडले होते तर मी काही सगळं तसंच ठेवून दिलं होतं पण आज मी सगळं फायनल केलेलं आहे. हे सगळं धुवून वगैरे बघू शकता तिथपर्यंत बाल्कनीमध्ये वाळू घातलेलं आहे आणि ही आहे आमची चाळ बघू शकता. फायनली माझी आता शेंगदाण्याची चटणी बनवून झालेली आहे आणि आज जेवलेले नाही दादू आणि दादूचे पप्पा आणि मी नाश्ता केलेला होता. मला काही जेवायचं नाही आहे,
दूध वगैरे गरम करत आणि पी. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.